नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे जो हप्ता आहे पुढील हप्ता आणि तो कधी पडेल, काय पडेल, त्यानंतर त्याला विलंब आहे का नाही, ह्याविषयी सविस्तर आपण माहिती काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे नवनवीन जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत काय होणार आहे, पोहोचणार आहे. बघा आता हा जो पी-एम किसानचा हप्ता आहे तो बरेच दिवस झाले शेतकऱ्याला काय झालेला आहे, अद्याप मिळालेला नाही. 4 महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर तो पी-एम किसानचे जे 2,000चा हप्ता आहे तो पडलेला नाही. आणि मग शेतकऱ्यामध्ये आता एक कुजबूज चालू झालेली आहे की तो बंद पडला आहे का काय, भेटतो का नाही भेटत, काय अडचण आहे त्याविषयी आहे का नाही. त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजना, बऱ्याच शेतकऱ्यांना पी-एमचा हप्ता पडला तरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता पडलेला नाही, त्याला विलंब झालेला आहे का नाही. मग त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना एक आशा लागली आहे की आता कधी हप्ता पडेल, काय पडेल, कोणत्या महिन्यामध्ये पडेल. जो 4 महिन्याचा कालावधी आहे तो उलटून गेलेला आहे आणि मग ती स्कीम बंद पडली का काय, बंद झाली का काय, आहे का नाही, अशी काय झालेली एक आशा लागलेली आहे. शंका कुशंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय झालेली आहे तर निर्माण झालेली आहेत. आणि त्यामुळं मग आता पी-एम किसानचा हप्ता तर काय झालेला आहे आणखीनच लांबत चाललेला आहे. त्यामध्ये आता एक आता अधिवेशन चालू आहे फेब्रुवारीमध्ये आणि त्या फेब्रुवारीमधल्या अधिवेशनामध्ये थोडासा मुद्दा घेतलेला आहे तो कर्जमाफीचा. त्यानंतर मग तो पी-एम किसानची योजना आहे, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आहे. आणखीन कोणत्याही या दोन्ही योजनेचा कोणत्याही नेत्यांनी शब्द तोंडातून काढलेला नाही. तोंडातून एकही शब्द त्यांच्या आलेला नाही, फुटलेलाही नाही. आणि त्यामुळं मग थोडासा हप्ता काय होऊ शकतो, लांबू शकतो, हप्त्याला विलंब होऊ शकतो. कारण आणखीन अद्याप शासन स्तरावर कसल्याही प्रकारचा जी-आर नसून कसल्याही प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. आणि माहिती न पोहोचल्यामुळं मग हप्त्याची आणखीन शासन स्तरावर कसल्याही प्रकारची हालचाल वगैरे नाही. काही ठिकाणी के-वाय-सीची प्रक्रिया पार पाडली होती पी-एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची. तिथली के-वाय-सी जी आहे शेतकऱ्याची ती करून घ्यायला सांगितली होती. ते के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण शेतकऱ्यांनी काय केलेली आहे, पार पाडलेली आहे. आणि त्यामुळं मग अद्याप आणखीन काही हप्त्याची शासन स्तरावर कुठलंही हालचाल दिसून येत नाही. आणि अधिवेशनामध्ये काही आणखीन पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्त्याचा मुद्दा आहे ना, तो अद्याप काहीही त्या मुद्द्यावर हालचाली वगैरे झालेल्या आपल्याला दिसून आलेल्या नाहीत. मग आणखीन हप्ता मार्चपर्यंत का मार्चच्या नंतर भेटतोय का मार्च एंडिंगला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, हे अद्याप काही शासन स्तरावर आणखीन काही सांगण्यात आलेलं नाही. अधिकृत शासनाकडून काही माहितीही आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळं मग आणखीन हप्त्यालाही आणखीनही विलंब होऊ शकतो. 1 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. अगर त्यापेक्षा जास्तही कालावधी काय करू शकतो, होऊ शकतो. कारण नमो सन्मान निधी योजनेचा हप्ताही बरेच दिवस झालेला आहे शेतकऱ्यांचा येऊन गेलेला असल्याकारणानं त्याचीही एक आशा लागलेली आहे शेतकऱ्यांना. आणि त्यामुळं मग हे दोन्ही हप्ते एकत्रित येतात का वेगवेगळे येतात, आहे का नाही, काय येणारच नाहीत, बंद पडलेले आहेत, असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका काय झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. पण शासन स्तरावर आणखीन अद्याप एकही कुठंही हालचाली झाल्या नाहीत. कोणत्याही हप्त्याची हालचाल झालेली नसल्याकारणानं आणि आणखीन हप्त्याचा जे हे आहे नियोजन आहे अद्याप काय झालेलं आहे, सुरुवात झालेली नाही त्याची. जी-आर वगैरे त्याचा काही पारित झालेला नसल्याकारणानं मग शेतकऱ्यांना वाटत असेल की आता ही स्कीम जी आहे ती बंद पडली का काय, त्यानंतर आम्हाला येणारे 2,000 रुपये आहेत तर त्याचं काय होणार, ते भेटणार का नाही भेटणार, आहे का नाही. हे आहे का अशी काय झालेली आहेत शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या असल्याकारणानं शेतकरी एक हवालदिल झाल्यासारखे झालेले आहेत. आणि त्यामुळं आणि शासनाने एक ह्या हप्त्याचा एक विलंब लावला आहे, म्हणजे टाईम लावलेला आहे. आणि अद्याप त्याची काही नवीन अपडेटसुद्धा काय झालेली आहे, काढलेली नाही. कधी पडेल, काय पडेल, असं काहीच शासना स्तरावरून माहिती अद्याप आलेली नाही, आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. पण आता पाठीमागं निवडणुका वगैरे होत्या, त्या निवडणुकाही पार पाडल्या व्यवस्थित प्रकारे. त्यानंतर जे कामं होते ज्यांचे जे निवडणुकीचे तेही संपलेले आहेत, निकाल वगैरे जाहीर झालेले आहेत. तरीही हे पी-एम किसान योजनेचा जे हप्त्याचा काय आहे विलंब,
झालेलं आहे त्याचं काहीही नवीन अपडेट अद्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. अद्याप शासन स्तरावरून काही नवीन वगैरे माहिती ही काय झालेली आहे आपल्यापर्यंत पोहोच झालेली नाही. त्यामुळं मग का विलंब होतो आहे, कशामुळं होतो आहे, कशामुळं टाईम लागलेला आहे ह्या हप्त्याला आणि कधी मिळेल काय मिळेल अद्याप शासन स्तरावर तर काही नाही. पण एक मार्च एंडच्या अगोदर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडू शकतो असा एक अंदाज काय केला जातो, वर्तवला जातो. पण शासनाचं काही तसं अधिकृत पत्र वगैरे GR वगैरे अद्याप आलेलं नसल्याकारणानं आणि जरी तसा काही आला तरी मग आपल्या चॅनलवर काय केला जाईल, प्रसारित केला जाईल. हप्ता ह्या दिवशी येईल नाही का नाही, GR वगैरे मग सर्व डिटेल माहिती काय केली जाईल आपल्यापर्यंत पोहोचली जाईल, सांगितली जाईल शेतकऱ्याला. पण शासन स्तरावर आणखीन काही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळं मग शासन सध्या काय आहे, स्थिर आहे आणि स्थिर असल्यामुळं मग हप्त्याचा जो अंदाज आहे तो एक मार्च एंडिंगच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत इथून पाठीमागं ज्यांना हप्ते वगैरे पडले होते 2,000 रुपयाचे त्यांच्याच खात्यावर काय जाणार आहे, हे हप्ता पडणार आहे. कारण काहींचे आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने अशा अनेक अडचणीमुळं काय झाले होते, हप्ते थोडेसे स्टॉप झालेले होते, रोखलेले होते. काहींना PMचा पडला होता तर नमो शेतकरी योजनेचा नव्हता पडला. असे बरेच शेतकरी होते पण त्यांचं ते बँक अकाउंटचा वगैरे प्रॉब्लेमच्या असल्याकारणानं त्यांना ते काय झालेले होते, हप्ते त्यांचे स्टॉप झालेले होते, रोखलेले होते. पण बऱ्याच शेतकऱ्यांना काय झाले होते, हप्ते पडलेले होते. आणि मग आणखीनच्या शेतकऱ्यांना काय लागली आहे, आशा लागलेली आहे की पुढील हप्ता कधी पडतो, काय पडतो, कधी येईल आपल्या खात्यावर, आहे का नाही. हे सर्व गोष्टीची काय झालेली एक आशा शेतकऱ्याला लागलेली आहे. पण शासन स्तरावर आणखीन कोणताही बदल करण्यात आलेला नाही, कोणताही झालेला नाही, कोणतीही नवीन अपडेट आलेली नाही. आणि त्यामुळं मग कधी पडेल हेही सांगता येत नाही अद्याप. पण काय झालेलं आहे, हप्त्याला थोडासा बराच विलंब झालेला आहे. पण मार्च एंडच्या अगोदर काय होऊ शकतो, हप्ता येऊ शकतो असा एक आपण अंदाज काढू शकतो. तसं काय फिक्स त्यांच्या शासन स्तरावरून काही GR वगैरे माहिती अद्याप प्रसारित झालेली नाही. धन्यवाद.